यांना वंदन करते। तसेच ज्या माऊलीच्या उत्तम संस्काराने मला घडवलं अशा माझ्या आईला मी वंदन करते। स्वतःला अशिक्षित समजणारे माझे सासू सासरे अडाणी होते, पण आपल्या सुनेने मात्र शिकून नोकरी करावी या प्रगत विचाराचे ते होते। त्यांनाही मी वंदन करते। आज माझ्या वडिलांचं वय 87 वर्ष आहे, तरीही या व्यासपीठावर ते उपस्थित झालेले आहेत मला आशीर्वाद देण्यासाठी। त्यांनाही मी या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या माझ्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद सतत आहेत। आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब भोस, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अहिल्यानगर, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा, तसेच ज्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडतोय ते माननीय श्री बबनरावजी पाचपुते साहेब, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय श्री कुंडलिकराव दरेकर साहेब, जनरल बॉडी सदस्य, माननीय श्री अभिषेक कळमकर साहेब, जनरल बॉडी सदस्य, नवनाथजी बोडखे साहेब, विभागीय अधिकारी, त्याचप्रमाणे माननीय श्री पद्माकर घनवट साहेब, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रकाश घनवट, उद्योजक अजित घनवट, माध्यमिक शिक्षक श्री ज्ञानदेवजी पांडोळे, जनरल बॉडी सदस्य, आणि त्याचप्रमाणे आमच्या स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि सर्व सदस्य, विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि त्याचे सर्व सदस्य, महिला तक्रार निवारण समिती, सखी सावित्री समितीचे अध्यक्ष आणि त्याचे सर्व सदस्य। आज या ठिकाणी हा जो सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेला माझा सर्व रयत परिवार, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे नातेवाईक, माझा मित्र परिवार आणि माझ्या जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या अशा सर्वांना, माझ्या लाडक्या विद्यार्थिनींना माझा मनपूर्वक नमस्कार। आजचा दिवस हा माझ्या जीवनातला एक विशेष असा क्षण आहे, कारण आज मला माझ्या मनातील भावना व्यक्त करताना माझ्या एका डोळ्यामध्ये खरं तर हसू आहे, कारण आता मी मुक्त झालेली आहे घड्याळाच्या काट्यापासून, आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये मात्र आसू आहेत, कारण आता रोजची आवराआवर पळापळ हे सगळं बंद होणार आहे आणि मी माझ्या मनाप्रमाणे सावकाश पद्धतशीरपणे आवरणार आहे। कारण वेळ ही अशी आहे, एक अमूल्य आहे। या शाळेमध्ये किंवा या जीवनाच्या प्रवासामध्ये मला जी मी वाटचाल केली, त्या वाटचालीमध्ये मला भरपूर अनुभवाची शिदोरी मिळालेली आहे। पहा, नोकरीमुळं परिवाराला, नातेवाईकांना किंवा समाजाला आपल्याला इच्छा असूनही वेळ देता येत नाही, पण आता ही अमूल्य अशी वेळ आता माझ्याकडे असणार आहे। मी खरं तर नोकरीतून निवृत्त होत आहे, पण नात्यांतून मात्र मी निवृत्त नाही आहे। विद्यार्थिनींनो आणि सर्व नातेवाईक, रयत परिवार सगळ्यांना मी सांगू इच्छिते की तुमचा प्रेम, तुमचा स्नेह आणि तुमच्या अडचणी माझ्या हृदयामध्ये कायम जपून ठेवा। या संस्थेत, या ठिकाणी मला केवळ तुम्ही नोकरी दिली नाही, तर तुम्ही मला खूप माणसं दिली, मला खूप नाती दिली, प्रेम दिलं आणि एक आयुष्य माझं घडवलं।
नोकरीच्या काळात कोणतंही पद वरिष्ठ असो कनिष्ठ असो, खरी कसोटी असते की आपण त्या पदाला किती न्याय देतो आणि तो न्याय आपण प्रामाणिकपणे देतो का. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्याचे विद्यमान सदस्य, त्याचबरोबर